नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे होमिओपॅथी, निरोगी जीवनाचा संजीवनी मंत्र. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर योगेश घोंगडे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर योगेश घोंगडे यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर योगेश घोंगडे हे होमिओपॅथीमधील MD असलेले सन्माननीय होमिओपॅथिक कन्सल्टंट, सुवर्णपदक विजेते आणि संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक आहेत. याशिवाय त्यांनी योग शिक्षक म्हणून डिप्लोमा आणि MUSH मधून योगा थेरपीमध्ये फेलोशिप घेतलेली आहे. ते नाशिक येथील आहेत. 20 वर्षांचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. डॉक्टर घोंगडे आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने 5 लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. त्यांचे कौशल्य आणि कामाबद्दल असलेली श्रद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून त्यांचा दृष्टिकोन होमिओपॅथीच्या तत्वाला योग आणि प्राणायामाच्या फायद्यांसह एकत्रित करतो, संतुलित आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देतो. संजीवनी या क्लिनिकचा महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये विस्तार झालेला आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, संजीवनी होमिओपॅथीने एवढ्या कमी काळात महाराष्ट्रात इतकी लोकप्रियता मिळवलेली आहे. एक्झॅक्टली काय सिक्रेट आहे याच्या मागे? बघा, लोकप्रियता का मिळते? कारण तुमच्याकडे भरपूर पेशंट्स येतात. मग पेशंट्स आल्यानंतर त्या पेशंटला जर रिझल्ट दिला, तुमच्या ट्रीटमेंटनी जर त्यांना बरं केलं, तरच लोकप्रियता ही वाढत जाते. 2004 साली आम्ही संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केलेली आहे. आणि जसं जसं पेशंटचा विस्तार वाढत गेला, तर माझं असं लक्षात आलं की मी सगळ्या पेशंटपर्यंत पोहोचू शकत नाही आणि सगळे पेशंटही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग मी हळूहळू 1च्या 2, 2च्या 4 अशा 10 शाखा महाराष्ट्रात पसरवलेल्या आहेत. सो माझा लोकप्रियतेचं हेच कारण आहे की आम्ही संजीवनीची जी होमिओपॅथीची एथिकल वे ऑफ प्रॅक्टिस करतो. म्हणजे होमिओपॅथीने जे आजार आम्ही बरे करतोच तेच बरे करतो आणि यामुळेच आमची लोकप्रियता ही वाढत चाललेली आहे. ओके. डॉक्टर, तुम्ही ॲलर्जीच्या अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे, पण मुळात आता ॲलर्जीचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर त्याच्यामागे एक्झॅक्टली काय कारण आहे? बघा, ॲलर्जीचं खरं मूळ कारण आहे तुमची इम्युनिटी. मी एक साधं उदाहरण देतो. एका घरात तुम्ही 5-7 लोकं राहतात, बरोबर? वातावरण जर बदललं तर हे सगळ्यांसाठी बदलतं. पण जर ढगाळ वातावरण आलं तर काही विशिष्ट लोकांना त्याचा त्रास होतो. म्हणजे काय? त्यांची इम्युनिटी त्या ॲलर्जीला थांबवू शकत नाही, म्हणून त्यांना ॲलर्जी होते. आणि ॲलर्जी ही जर मुळापासून बरी करायची असेल तर होमिओपॅथीने ती ॲलर्जीची इम्युनिटी आपल्याला वाढवता येते. आणि जसजशी आपण ती इम्युनिटी वाढवतो तसं ती ॲलर्जी त्या पेशंटची कमी होऊन कायमची बरी करू शकतो. एक साधं उदाहरण अजून द्यायचं म्हटलं तर लहान मुलं थंड वगैरे काही खातात किंवा आईस्क्रीम खाल्लं तर ते लगेच आजारी पडतात. पण ते थंड न खाऊ देणं ही त्याची ट्रीटमेंट कशी असू शकते? मग आमच्या औषधांनी आम्ही जर त्यांची इम्युनिटी वाढवली तर थंड खाऊनसुद्धा त्यांना सर्दी, खोकला किंवा घसादुखीचा त्रास नाही व्हायला पाहिजे. सो अशा पद्धतीने आपण ॲलर्जीची ट्रीटमेंट करतो. ॲलर्जीची सर्दी असेल, ॲलर्जी खोकला असेल, ॲलर्जीचा दमा असेल किंवा ॲलर्जीमुळे होणारे काही त्वचा विकार असतील, या सगळ्यांवर आपण होमिओपॅथीने त्याच्यावर उपचार करू शकतो. ओके. तर प्रेक्षकांनो, याच अनुषंगाने आपण एका रुग्णाची प्रतिक्रिया पाहूया जिने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे. नमस्कार, मी श्रीकांत कुमावत. मी सरांकडे आलो होतो माझ्या सर्दीच्या ॲलर्जीसाठी. सरांकडे जवळजवळ 10 वर्षाची सर्दीच्या ॲलर्जीसाठी मी आलो होतो. माझी ॲलर्जी अशी होती का मला एकदा शिंका यायला लागल्या की कमीत कमी 20 ते 25 वेळा शिंका येत होत्या, ज्या सरांच्या ट्रीटमेंटमुळे त्या आता पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत आणि मी पूर्णपणे सर्दीच्या ॲलर्जीपासून मोकळा झालेलो आहे. आणि याच्यासाठी मला कुठलेच होमिओपॅथी औषध सोडलं तर बाकी बाहेरचे कुठलेच औषध ॲलोपॅथी वगैरे घ्यावे लागलेले नाही आहे. नमस्कार, मी दीपाली श्रीकांत कुमावत. गेल्या 3 वर्षापासून मला स्किन डिसीज आणि हेअर फॉलचा त्रास होता. पण डॉक्टर घोंगडे यांच्या ट्रीटमेंटमुळे मला अवघ्या 5 महिन्यामध्येच याचा 99% फरक पडलेला आहे. सरांनी जी काही ट्रीटमेंट आम्हाला गेल्या वर्षभरात दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप मनापासून आभार. तर आत्ताच या प्रतिक्रिया आपण पाहिल्या कशा पद्धतीने त्यांना ॲलर्जीचा त्रास होता आणि सरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर अवघ्या 5 महिन्यात त्यांना फरक पडलेला आहे. डॉक्टर, खरं तर खूप चांगली गोष्ट आहे ही. पण त्याचबरोबर अनेक जे रोग असतात, इतर पॅथींची औषधं त्यांना आयुष्यभर घ्यावी लागतात. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथी काही मदत करू शकते? हो, नक्कीच. बघा, इतर पॅथींची औषधं आयुष्यभर घेण्यात येणारी असे काही आजार आहेत ज्याला आपण BP, हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज
किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स म्हणजे आपली इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी आपल्या शरीराविरुद्धच काम करायला लागते काही कारणांमुळे आणि म्हणून अशा ऑटोइम्युन डिसऑर्डरची सुरुवात होते. मग त्यामध्ये जर प्रामुख्याने मी सांगेल तर संधिवात किंवा मणक्यांचा संधिवात किंवा काही त्वचा विकार आहेत ज्यामध्ये सोरियासिस आहे, लायकन प्लॅनस आहे. तर अशी बरीच काही आजार आहेत ज्यांना आयुष्यभर औषधं घेण्याची गरज पडू शकते. पण होमिओपॅथीने मुळावर उपचार करून जी इम्युनिटी आपल्या शरीराविरुद्ध काम करायला लागली आहे तिला बॅलन्स करून तिला पूर्ववत व्यवस्थित कार्यप्रणाली देऊन आपण हे आजारसुद्धा याच्यातून यांना कार्यमुक्त किंवा रोगमुक्त करू शकतो. आणि असे बरीच रुग्ण आहेत की सुरुवातीला आपल्याला त्यांची औषधं आणि होमिओपॅथीची औषधं सोबत देऊन आपल्याला ट्रीटमेंटला सुरुवात करायला लागते. जशी जशी इम्युनिटी करेक्ट होत जाते तशी ती औषधंसुद्धा आपल्याला कमी घ्यावी लागतात आणि कालांतराने ती बंदसुद्धा होऊ शकतात. ओके, तर प्रेक्षकांनो याच अनुषंगाने आपण आणखी एका रुग्णाची प्रतिक्रिया ऐकूया डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या. नमस्ते, मेरा नाम शैलेश झा है और मैं यहाँ पे मेरी मम्मी सुनीता झा के ट्रीटमेंट के लिए आया था. मेरी मम्मी ऑस्टियोपोरोसिस करके एक बीमारी होती है जो उससे जूझ रही थी, जिससे हड्डी गलता है और मेरी मम्मी का लोअर बैक पेन हो रहा था, जिससे लोअर बैक की जो हड्डी है वो गलने लगी थी. तब मैं यहाँ पे संजीवनी क्लिनिक में आया और सर ने हमें मेडिसिन प्रोवाइड किया. मेडिसिन के साथ साथ हमें गाइड भी किया कि किस तरह का प्रिकॉशन लेना है. उसके वजह से मेरी मम्मी को काफ़ी आराम मिला है. जो पहले 5 मिनट भी मेरी मम्मी स्टैंड नहीं हो पाती थी, तो वो आधा से हाफ एन आवर से 45 मिनट्स तक शी कैन स्टैंड. तर आणखी एक आपण ही प्रतिक्रिया पाहिली कशा पद्धतीने डॉक्टरांच्या ट्रीटमेंटचा त्यांना फायदा झालेला आहे. डॉक्टर आपण बघतो की आजकाल स्त्रिया बऱ्याच स्ट्रेसमध्ये जगत आहेत. त्यांना अनेक प्रकारचे ताण असतात, त्यामुळे त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स असेल, पाळीच्या समस्या असतील, PCOD असेल, थायरॉइड असेल, तर अशा ज्या काही असे जे काही त्यांना त्रास सुरू होतात तर त्याच्यावर काही होमिओपॅथी मदत करू शकते का? नक्कीच. ताणतणाव आता सगळीकडेच आलेला आहे. तर स्त्रीचा ताणतणाव हा वेगळा का आहे? कारण तिच्या जन्मापासून तर शेवटपर्यंत स्त्रीला घर, संसार किंवा इतर बऱ्याच गोष्टी, तिचं प्रोफेशनल करिअर, लाईफस्टाईल हे सगळं मॅनेज करताना तिला तिचं संतुलन साधता बऱ्यापैकी ताणतणावांना सामोरं जावं लागतं. आणि नक्कीच याचा जो काही साईड इफेक्ट म्हणूया तो तिच्या शरीरावर होत असतो. आणि म्हणून हार्मोनल इम्बॅलन्स जसं PCOD असेल किंवा मग थायरॉईडच्या विविध तक्रारी असतील किंवा पाळीच्या तक्रारी असतील अशा तिला आजारांना सामोरं जावं लागतं. पण होमिओपॅथीने ताणतणाव तर काही कमी होणार नाही आहे, पण त्या ताणतणावांमुळे तिच्या शरीरावर जो काही ताण पडतो आहे किंवा त्रास होतो आहे त्या आजारांना आपल्याला समूळ उच्चाटन करता येतं. सो आपल्या औषधाने तिची इम्युनिटी स्टिम्युलेशन करून तिला कॉन्स्टिट्युशनल औषध देऊन तिची इम्युनिटी वाढवली जाते आणि PCOD किंवा पाळीच्या तक्रारी, थायरॉईडचे विकार याच्यावर बरं करता येतं या आजारातून. आणि या आजारातून बरं केल्यानंतर ताणतणाव किती जरी असेल तरी ती स्त्री ही सबळच असली पाहिजे, तिला कुठल्याही प्रकारचा त्रास ताण नसला पाहिजे. अशा पद्धतीने आपण होमिओपॅथी देऊन ह्या स्त्रीला आपण बळकट बनवू शकतो. अगदीच. तर प्रेक्षकांनो आणखी आपण या संदर्भातली एक प्रतिक्रिया पाहूया डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेली. माझं नाव मोनिका सचिन तिडके, मी गृहिणी आहे. मला काही वर्षांपूर्वी थायरॉईड डिटेक्ट झाला. तर डॉक्टरांनी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आयुष्यभर गोळी खावी लागेल. तर काही दिवसांनी मला डॉक्टर घोंगडेंबद्दल कळालं. मी दवाखान्यात आले आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी मला गॅरंटी दिली की तुमची गोळी आपण हळूहळू कमी करू. दर महिन्याला आम्ही टेस्ट करत गेलो आणि थायरॉईडची लेवल कमी होत गेली. जो थायरॉईडमुळे मला त्रास व्हायचा, पाठ दुखणे, कंबर दुखणे वगैरे, तर तो बऱ्यापैकी हळूहळू कमी होत गेला आणि आता मला 75ची गोळी चालू आहे. आधी 75 आणि अर्धी चालू होती, म्हणजे 75 आणि अर्धी चालू होती. मला विश्वास नव्हता की माझा थायरॉईड एवढं कमी होईल. तर मला खरंच संजीवनीच भेटली आहे डॉक्टरांकडून. तर आताच ही प्रतिक्रिया आपण पाहिली. यांचा थायरॉईड डॉक्टरांनी पूर्णपणे कमी केलेला आहे. थायरॉईडसारखा आजारसुद्धा होमिओपॅथीने कमी होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा अशा संदर्भातला काही त्रास असेल तर ही ट्रीटमेंट घ्यायला तुम्ही विसरू नका. डॉक्टरांशी कनेक्ट व्हा. तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल, कितीही ट्रीटमेंट घेऊन तुम्ही जर त्याला घेऊन समाधानी होत नसाल तर नक्की संजीवनी होमिओपॅथीला संपर्क करा आणि तुमच्या आजाराला कायमचं बरं करा. यांच्या महाराष्ट्रात 10 शाखा आहे. त्यांचे हेल्पलाईन नंबर, कॉन्टॅक्ट्स नंबर, जे काही कन्सल्टेशन असेल, तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा पण उपलब्ध आहे. घरी बसल्या तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर हेल्पलाईन नंबर सुद्धा दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता. तर डॉक्टर, लहान मुलांच्या अनेक आजारांवर सुद्धा तुम्ही अतिशय प्रभावीपणे उपचार करताय, तर त्याबद्दल थोडं सांगाल?
बघा, लहान मुलांमध्ये आजकाल जे आपल्याला बघायला मिळत आहे ते म्हणजे लहान मुलांमधले असलेली अतिचंचलता, त्याला ADHD म्हणतो, किंवा ऑटिझम. त्यांचं मुलांचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी राहत नाही, ती मुलं शांत बसत नाही, लहान मुलं खूप किरकिर करतात, हट्टीपणा करतात. यासोबतच आजकाल लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती एवढी कमी झाली आहे की ती मुलं वारंवार आजारी पडतात. होमिओपॅथीच्या साहाय्याने आपल्याला ह्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते, कॉन्सन्ट्रेशन वाढवता येतं, आणि जेणेकरून ही जी मुलं अति चिडचिडपणा, हट्टीपणा किंवा जी अतिचंचलता आहे ही सुद्धा आपल्याला होमिओपॅथीच्या औषधाने आपल्याला ती कमी करता येते. ओके, तर प्रेक्षकांनो आपण आणखी एक याच संदर्भातली प्रतिक्रिया पाहूयात. माझा मुलगा व्योम कदम याला वारंवार सर्दी, खोकला, ताप असे काही व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याला त्रास होत होता. तर आम्ही घोंगडे संजीवनी क्लिनिकला लवकरच भेट दिली आणि सरांचा सल्ला आणि त्यांच्या काही मेडिसिन घेतल्या. तर माझ्या मुलाची इम्युनिटीमध्ये खूप काही म्हणजे परिणाम त्याला चांगला जाणवला आहे. सर, थँक्स टू घोंगडे सर अँड हिज टीम. नमस्कार, माझं नाव रसिका कुलकर्णी. मला लहानपणापासून म्हणजे अगदीच 5-6 वर्षाचे असल्यापासून ॲसिडिटीचा आणि अर्धशिशीचा खूप त्रास होता. अगदी खूप सारे औषधं घेऊन बघितली, खूप सारे लोक सांगतात ते सगळे उपाय मी करून बघितले. जेव्हा जेव्हा माझं डोकं दुखायचं तेव्हा मला उजेड सहन व्हायचा नाही, खाणं सुचायचं नाही, अगदी 2 दिवस मी झोपूनच असायचे. पण मी संजीवनी होमिओपॅथीमध्ये आले आणि अक्षरशः काही दिवसांच्या ट्रीटमेंट नंतरच माझा हा जो त्रास आहे अर्धशिशीचा तो संपूर्णपणे गेला आणि आता मला अजिबात कधीच त्रास होत नाही आणि मी नेहमी कामासाठी फ्रेश असते. तर आत्ताच आपण आणखी एक प्रतिक्रिया बघितली. आपण बघितलं किती वेगवेगळ्या आजारांवर होमिओपॅथी एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते. डॉक्टर, खरं तर हे बघून लक्षात येतं की कित्येक जुनाट पोटाचे आजार सुद्धा तुम्ही बरे केलेले आहेत. तर असे आणखी कोणते आजार आहेत जे तुम्ही होमिओपॅथी थ्रू बरे करू शकता? बघा, पोटाच्या आजारांमध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे तो ॲसिडिटी. सो ॲसिडिटी काय आहे तर प्रत्येकाच्या पोटामध्ये HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होत असतं आणि ते ॲसिड पचनासाठी गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला काही कारणांमुळे हे ॲसिड लेवल जेव्हा वाढते तेव्हा ॲसिडिटी म्हणजे मग पोट गच्च होणं, गॅस होणं, पोटात दुखणं, किंवा मग ॲसिडिटीसाठी उलटी, मळमळ होणं, किंवा मग पोटात गॅस होऊन इंडायजेशन होणं, इंडायजेशन झाल्यावर मग कॉन्स्टिपेशन झालं म्हणजे शौचाला कडक होते आणि मग फिशर, मूळव्याध असे विविध आजार तयार होतात. होमिओपॅथीच्या औषधाने आपल्याला पोटाला स्टिम्युलेशन देऊन जेवढं गरजेपुरतं ॲसिड आहे तेवढंच तयार करता येतं. जर जास्त ॲसिड तयार झालंच नाही तर हा कुठलाच त्रास होत नाही. म्हणून आपल्या औषधाने ॲसिडिटी, नंतर तसंच कॉन्स्टिपेशन, मूळव्याध आणि पोटाचे दुसरे आजार जसं त्याला आपण म्हणतो की किडनी स्टोन किंवा IBS, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा जॉन्डिस यासारखे आजारसुद्धा आपण होमिओपॅथीने बरे करू शकतो. ओके, आता प्रेक्षकांनो आणखी एक आपण प्रतिक्रिया पाहूया याच संदर्भातली. नमस्कार, मी प्रीती निकते. ॲक्च्युली 2020मध्ये मला पॅनक्रायटिस आणि PD स्टोनचा त्रास होत होता. त्यावेळेसची सिच्युएशन एकदम सिव्हिअर होती. सिव्हिअर बॅक पेन आणि स्टमक पेन होतं. स्टोन लेझरने क्रश केल्यानंतरही मला अन्न डायजेस्ट होत नव्हतं. इवन पाणी पण डायजेस्ट करणं कठीण होतं. पण मग संजीवनी क्लिनिकमध्ये आल्यानंतर डॉक्टरांच्या मेडिसिनमुळे आणि मॉरल सपोर्टमुळे, दोन्ही गोष्टींमुळे हील पण झालं आणि माझ्या स्टोनचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला आणि आता मी बऱ्यापैकी नॉर्मल लाईफ लीड करू शकते. थँक्स टू संजीवनी, थँक्स टू डॉक्टर. तर आणखी आपण ही एक प्रतिक्रिया पाहिली. आपण बघतोय वेगवेगळ्या आजारांवर होमिओपॅथी किती उपयुक्त आहे. तुम्हाला होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर्स दिसत आहेत, जे ॲड्रेसेस दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टर, आपण बघतोय की आजकाल जे पोटाचे जीवघेणे आजार आहेत, जसं की कॅन्सर आला, लिव्हर सिरोसिस आला, तर यावर पण होमिओपॅथी काही मदत करू शकते का? नक्कीच मदत करू शकते, परंतु त्याचे काही स्टेजेस असतात. जर इनिशियल स्टेजेसला जर पेशंट अप्रोच झाला तर आपण त्याला बरं करण्याला मदत नक्कीच करू शकतो. पण बऱ्याच वेळेला होतं काय, हे जे पेशंट्स आहेत लिव्हर सिरोसिस किंवा कॅन्सर, हे मुळातच उशिरा डायग्नोस होतात किंवा आमच्याकडे येताना आधी सगळ्या पॅथींची, सगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन कुठेच फरक पडत नाही, म्हणून सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून होमिओपॅथीला कन्सल्ट करायला येतात. पण अशा रुग्णांमध्ये सुद्धा आम्ही काही पेशंटला रिझल्ट दिलेले आहेत की पॅलेटिव्ह काइंड ऑफ ट्रीटमेंट देता येते. म्हणजे आपल्याला औषधं देऊन त्यांचा आजार जो आहे हा कमी करता येतो, त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे ते आपल्याला वाढवता येतं. प्लस त्यांचा जो काही शेवटचा प्रवास असतो तो अतिशय जीव घेणं, अतिशय वेदनादायक असतो, तर तो सुद्धा आपल्याला औषधाने कमी करता येतो. परवाच एक गोष्ट झाली आहे की माझ्याकडे एक 82 वर्षाचे आजोबा आले होते आणि 82 वर्षाचे आजोबा
घशाचा कॅन्सरने ग्रस्त होते आणि डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे आजोबा 2च महिने जगतील, याच्यापुढे ते जगू नाही शकत. पण बॅड लक असं होतं की 2 महिन्यानंतर त्यांच्या नातीचं लग्न होतं. म्हणून ती फॅमिली माझ्याकडे त्यांना घेऊन आली की डॉक्टर काही करा, 2 महिने बाबांना तरी वाचवा, जेणेकरून लग्न आमचं सुरळीत पार पडेल. आणि अशी निग्लेक्ट झालेली केस जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा आम्ही त्यांना औषध दिलं. सरप्राइझिंगली ते बाबा 2 महिने नाही 2 वर्ष जगले आणि पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत त्या बाबांना काहीही त्रास झाला नाही. सो पेनलेस आपण त्यांचं आयुष्य हे देऊ शकलो. तर अशी बरेच उदाहरणं आहेत आमच्याकडे जी ह्या आजारांवर सुद्धा होमिओपॅथी नक्कीच मात करू शकते. अगदीच अगदीच. तर प्रेक्षकांनो, आपण आणखी एक प्रतिक्रिया पाहूयात, कशा पद्धतीने होमिओपॅथीचा त्यांना उपयोग झाला आहे. माझ्या मुलीला कॅन्सर होता, फुफ्फुसाचा कॅन्सर होता. जेव्हा आम्ही चेकिंग केली त्यावेळेस तिचं 4थ्या स्टेपला आजार होता. तिला म्हणजे 4 गाठी होत्या. आम्ही केमो केला, 4-5 केमो केले सह्याद्रीला, 28 रेडिएशन घेतले. पण तरी शेवटच्या स्टेपला जेव्हा स्कॅनिंग केलं तेव्हा गाठ शिल्लक होती तिची. मग घोंगडे डॉक्टरांची औषधं चालू झाली. तर 2 ते 3 महिन्यातच ती गाठ नाहीशी झाली. 3ऱ्या महिन्याला परत चेकिंग केली तर 0. त्या म्हणजे ज्या कॅन्सरच्या डॉक्टरांकडं इलाज झाले होते त्यांच्याकडंच तो रिपोर्ट न्याला परत. ते म्हणे कसा काय बरा झाला बा, म्हणजे डायरेक्ट गाठच नाहीशी झाली ती. तर प्रेक्षकांना आपण बघतोय कॅन्सर सारख्या आजारावर पण सुद्धा तुम्ही होमिओपॅथीने मात करू शकता. तर त्याचबरोबर तो असू दे किंवा इतर कोणतेही आजार असू दे, तुम्ही अनेक ठिकाणी ट्रीटमेंट करत असाल पण योग्य ट्रीटमेंट होत नसेल, तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, तर नक्की संजीवनी होमिओपॅथीला संपर्क करा आणि तुमच्या आजाराला कायमचं बरं करा. यांच्या महाराष्ट्रात 10 शाखा आहेत. यांचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा पण उपलब्ध आहे. घर बसल्या तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आत्ताच स्क्रीनवर जो नंबर दिसतो तो डायल करा. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. होमिओपॅथी निरोगी जीवनाचा संजीवनी मंत्र या विषयावर डॉक्टर योगेश घोंगडे यांचं मार्गदर्शन आपण घेत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूयात. तर डॉक्टर, संजीवनी होमिओपॅथीचं नेमकं वेगळेपण काय आहे? आमचं वेगळेपण असं आहे की आम्ही होमिओपॅथीचं कुठलंही पथ्य सांगत नाही किंवा आहाराचं सुद्धा कुठलंही पथ्य न सांगता आम्ही तुमचे आजार बरे करू शकतो. हे आमचं पहिलं USP आहे. दुसरं आहे की तुम्ही काही पेशंटला आमच्या दवाखान्यात येता येत नाही, म्हणून त्या घर बसल्यासुद्धा आपण त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा देऊन त्यांना कुरिअरने किंवा पोस्टाने घरपोच औषधंसुद्धा पुरवतो. एवढंच नाही तर आमचा हॉलिस्टिक ॲप्रोचने आम्ही तुमचे आजार कायमचे बरे करायला मदत करतो. हॉलिस्टिक ॲप्रोच म्हणजे असं आहे की आपल्याला होमिओपॅथिक औषधाने तर बरं करायचंच आहे, यासोबत आहाराची काही तुम्हाला सांगड पण द्यायची आणि त्याच्यासोबतच योग आणि प्राणायामाचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. कारण मी स्वतः योगा टीचर आणि योगा थेरपिस्ट असल्यामुळे कुठल्या आजाराला कुठलं योग आणि प्राणायाम द्यायचं आहे. सो ह्याच्याने आपण काय करतो की आमचा स्कल असा असतो की आमच्याकडे आलेला पेशंट हा आमच्याकडे आल्यानंतर तो त्या आजारातून तर बरा व्हायलाच पाहिजे, परंतु तो त्याच आजारासाठीच नाही तर भविष्यात कुठल्याच आजारासाठी कधीच तो आजारी पडू नये, कुठल्याच डॉक्टरांकडे जाण्याची त्याची वेळ येऊ नये. त्यामुळे आम्ही ह्या हॉलिस्टिक ॲप्रोचनी ट्रीटमेंट करत असतो. हीच आमची USP आहे. ओके डॉक्टर, तुम्ही एवढं चांगलं एक्सप्लेन केलं, त्याचबरोबर एवढ्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी पाहिल्या. तर त्यांना काही सामान्य आजारांवर जर घरच्या घरी उपचार करायचे असतील तर यासाठी तुमच्याकडे काही सुविधा आहे का? नक्कीच आहे. घरच्या घरी सामान्य आजारांवर बरं करण्यासाठी होमिओपॅथीने आम्ही संजीवनी होमिओपॅथीने हा होमिओपॅथीचा फर्स्ट एड बॉक्स लॉन्च केलेला आहे. काय व्हायचं, बरीच पेशंट असायची जी नेमकी रात्री अपरात्री किंवा सुट्टीच्या दिवशी आजारी पडायची आणि व्हायचं असं की त्यांना एकतर दवाखान्यात जाईपर्यंत डॉक्टरचा दवाखाना उघडेपर्यंत वाट बघायला लागायची आणि मग अशा वेळेस काय व्हायचं की एकतर त्यांना काहीतरी वेगळ्या पॅथीचे औषध द्यावे लागायची, नाईलाज असतो. पण मग आम्ही हा बॉक्स दिल्यानंतर त्यांच्या ज्या ज्या इमर्जन्सीज आहेत, जसं तुम्हाला काही मुक्का मार लागला किंवा ठेच लागली किंवा मग कापलं भाजलं, ताप आला, पोटात दुखलं किंवा जुलाब झाले किंवा प्रवासात उलटी मळमळ होते, असे काही विविध ॲक्यूट इमर्जन्सी आम्ही 12 कव्हर केलेले आहेत. पण आमचा अनुभव असा आहे की ज्यांनी इमर्जन्सीमध्ये औषधं घेतलेली आहेत त्यांना आमच्याकडे येण्याची गरजच पडलेली नाही. म्हणून माझा नागरिकांना सल्ला पण असाच असतो की होमिओपॅथीचा फर्स्ट एड बॉक्स हा तुमच्या घरी ठेवा, छोटे छोटे आजार घरच्या घरी बरे करा, तुम्हाला त्यासाठी दवाखान्यात यायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी. तर डॉक्टर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा, काय मेसेज द्यायचा? सल्ला मला हा द्यायचा आहे की एकतर तुम्ही निरोगी आयुष्य जगा. तर निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी खूप गरजेच्या आहेत.
पहिली गोष्ट जी आहे म्हणजे आहार. तुम्ही सकस आणि न्यूट्रिशियस आहार घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही सकाळी नाश्ता करा, दुपारचं जेवण वेळेवर घ्या, रात्रीचं जेवण वेळेवर घ्या. दुसरं म्हणजे झोप. तुम्ही वेळेवर झोपा. वेळेवर झोपा म्हणजे रात्रीची आपली झोपेची वेळ असते, तर कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, पण सलग तो 45 ते 60 मिनटं कंटिन्युअस व्यायाम करायला पाहिजे. आणि सगळ्यात चौथा आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे आजकाल स्ट्रेस पहिलीच्या बाळापासून तर बऱ्याच ज्येष्ठांपर्यंत प्रचंड ताणतणाव आहे. तर ताणतणावावर मात करण्यासाठी तुम्ही प्राणायाम आणि मेडिटेशन करा. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळे जर गोष्टी केल्यात तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. तुम्ही नक्कीच निरोगी आयुष्य लीड कराल. हा माझा नागरिकांना सल्ला आहे. अगदी. तुम्ही या ठिकाणी आला, एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता होमिओपॅथी, निरोगी जीवनाचा संजीवनी मंत्र, आणि यावर डॉक्टर योगेश घोंगडे आपल्यासोबत होते. खूप उत्कृष्टरित्या त्यांनी मार्गदर्शन केलं. आपण अनेक प्रतिक्रिया पाहिली, कशा पद्धतीने होमिओपॅथीने आपण अनेक आजार बरे करू शकतो. तुम्ही सुद्धा कोणत्या आजाराने त्रस्त असाल आणि ट्रीटमेंट तुमची चालू असेल पण रिझल्ट येत नसेल तर नक्की संजीवनी होमिओपॅथीला संपर्क करा. तुमच्या आजाराला कायमचं बरं करा. यांच्या महाराष्ट्रात 10 शाखा आहेत. त्यांच्या हेल्पलाईनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा हेल्पलाईन नंबर दिसतोय, किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा पण उपलब्ध आहे. घर बसल्या तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला जो स्क्रीनवर त्यांची वेबसाईट, इतर सर्व काही डिटेल्स दिसत आहेत, त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.